गावकऱ्यांनी त्यांच्या मेहनतीतून सहकार पद्धतीवर केलेलं पर्यटन क्षेत्र म्हणजे लाजवाब. गोंदियामध्ये अडचणीचा प्रश्न असा झालाय की कोणत्या गावाला आपण उजवं स्थान द्यावं. प्रत्येक गाव एका वरचढ एक आहे. निसर्ग सान्निध्यामध्ये असं पर्यटनासारखं काम उभा करणं आणि त्याच्यामध्ये महिलांचा, गावकऱ्यांचा आणि सरपंचाचा त्याच्या सहकार्यासह सहभाग असणं हे अतिशय मोलाची गोष्ट आहे. पर्यटन स्वरूप आम्ही आजची देण्याची जे विचार आहे त्याला समोर तुम्हाला 2-3 सालांनी पुन्हा अजून पर्यटन स्थळ चांगल्या प्रकारे पाहण्यात येईल असे मी हमी देतो सर. तसेच आमच्या इथं हे मोहफुलाचे जे झाड आहेत हे खूप आधी वर्षापासून आहेत. इथं 2 ते 3 महिने आमच्या गावातील महिलांना रोजगार मिळत असतो. ते मोहफूल वेचतात. मला ह्या ठिकाणचं सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे पळस आणि मोहाची झाडं की जी इथं चांगल्या पद्धतीने जपलेली आहेत त्या स्थितीतच ठेवलेली आहेत. तर ह्या झाडांचा उपयोग तुम्ही पर्यटनामध्ये करून घेत आहात आणि त्याच्यावर आंबा आणि ह्याची लागवड तुम्ही केलेली आहे. तर महाराष्ट्रातलं हे असं एकमेव पर्यटन स्थळ ठरावं की जिथं एका लहानशा गावाने त्याच्या उभारणीमध्ये कष्ट केलेले आहेत. अगदी गोंदियामध्ये असं अडचणीचा प्रश्न असा झालाय की कोणत्या गावाला आपण उजवं स्थान द्यावं ही अशी फार मोठी अडचण आहे. प्रत्येक गाव एका वरचढ एक आहे की ज्याच्याकडे जावा त्याच्याकडे काहीतरी असं वेगळं काय आहे की ते दुसऱ्यांकडे नाही. तर ही खूप मोठी ताकद आहे आणि विशेष करून महिलांचा सहभाग या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये प्रत्येक गावामध्ये खूप मोठ्या संख्येने आहेत आणि मनापासून महिला काम करत आहेत. तर ही एक फार जमेची बाजू आहे. माझं मन अतिशय आनंदी झालं आहे सगळं पर्यटन क्षेत्र बघितल्यामुळं. कारण मी आतापर्यंत एवढे पर्यटन क्षेत्र बघितलेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि परदेशातसुद्धा. पण गावकऱ्यांनी त्यांच्या मेहनतीतून तयार केलेलं हे असं सहकार पद्धतीवर केलेलं पर्यटन क्षेत्र म्हणजे लाजवाब. याला काही तुलनाच नाही. अगदी